कठोर परिश्रम आणि जिद्द या दोन गोष्टीत प्रचंड सामर्थ्य असतं, ज्यामुळे असाध्य गोष्टी साध्य होतात। आणि ते तर साक्षात देवाचं कार्य होतं, देशाच्या अस्मितेचा प्रश्न होता। ही सप्टेंबर 1990ची गोष्ट आहे। जर्मन वॉल पडल्यानंतरची, सोव्हिएट युनियन फुटीच्या उंबरठ्यावर उभा असतानाची। भोपाळ दुर्घटना, शहाबानो, बोफोर्स, चारा अशा प्रकरणांनी देश ढवळून निघाल्यानंतरची। सुमारे 450 वर्षांपूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या रूपाने मंगोलियातून आलेल्या मंगोलांनी देशाच्या अस्तित्वावर आघात केला होता। हा गुलामगिरीचा कलंक देशाच्या माथ्यावरून कायमचा पुसून टाकण्यासाठी जागृत हिंदू मिळेल त्या मार्गाने अयोध्येकडे कूच करत होता। विद्यमान पंतप्रधान आणि तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता असलेल्या मोदीजींनी रथयात्रेची संकल्पना मांडली। अडवाणीजी, अटलजींच्या जोडीने रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे असा बुलंद नारा देत राम जन्मभूमी आंदोलनात प्राण फुंकले। मुरली मनोहर जोशीजी, प्रमोद महाजनजी, अशोक सिंघलजी, राजमाता विजयाराजे सिंधियाजी, साध्वी ऋथंबराजी, उमा भारतीजी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या। आणि या सगळ्यांना साथ देण्यासाठी 20 वर्षांचा एक तरुण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचा जथ्था घेऊन 19 सप्टेंबर 1990 या दिवशी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये दाखल झाला। कडाक्याची थंडी पडली होती, तरीही तो मागे हटला नाही। समोर उभ्या ठाकणाऱ्या प्रत्येक संकटाशी 2 हात करून, पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलून, प्रसंगी प्राणांची बाजी लावून तो कार सेवेत सामील झाला। हा तोच आहे जो महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेतोय। देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचं महानेतृत्व। पहाटे 3:30 वाजता देवेंद्रला अचानक झोपेतून जाग आली। गंगा यमुना सरस्वती नदीच्या काठी बसलेल्या देवराह बाबांच्या आश्रमाच्या गच्चीवर देवेंद्र झोपला होता। 3 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी, हाडं गोठवून टाकणारी थंडी पडली होती। पुरेसे ब्लँकेट्स नव्हते आणि आजूबाजूला कसंबसं अंगाचं मुटकुळं करून दाटीवाटीत झोपलेले विद्यार्थी परिषदेचे तरुण कार्यकर्ते होते। देवेंद्रला पाहून एक साधूबाबा म्हणाले, क्या हुआ बालक, कुछ परेशान हो? नहीं बाबा, परेशान नहीं, बस जिस काम के लिए आया हूं वो काम पूरा हो जाए। बबुआ, यहाँ कोई अपने मन मर्जी से नहीं आता, बस बुलाया जाता है। हम तो बस साधक है, ये सब राम जी के आदेश से चल रहा है। चिंता न करो, बस राम जी का नाम लो और सो जाओ। कल अयोध्या जाना है। मग देवेंद्रने बाबाजींचा आशीर्वाद घेतला, प्रभू श्रीरामाचं नामस्मरण केलं आणि शांतपणे झोपी गेला। पण दुसऱ्या दिवशी कारसेवक आणि देवेंद्रच्या पुढे कुठलं संकट पाडून ठेवलं होतं याची कुणालाच कल्पना नव्हती। ते म्हणतात ना, सुलझने से पहले उलझना पड़ता है। 26 सप्टेंबर रोजी देवेंद्र आणि कारसेवकांनी माँ गंगा यमुना सरस्वतीच्या किनारी बसलेल्या देवराह बाबांच्या आश्रमातून अयोध्येकडे प्रयाण केलं। शिपायांच्या माथ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या, कारण समोर उभा असलेला प्रत्येक जण राम भक्त होता। आणि या निहत्या अशा आपल्याच बांधवांवर यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी दिलेला गोळीबाराचा आदेश पोलिसांना अजिबात पटलेला नव्हता। पण काळजावर दगड ठेवून ड्युटीचा भाग म्हणून पोलीस बांधव कारसेवकांना थोपवत होते। लाठी हल्ल्यात कुणाची नडगी फुटली होती, कुणाच्या नाकातोंडातून रक्ताच्या धारा वाहत होत्या। तरीही जखमी अवस्थेत कारसेवकांच्या मुखातून राम नामाचा अखंड जयघोष सुरू होता। त्यामुळे लाठीचार्ज अधिक तीव्र झाला। दुसरीकडे शंकराचार्यांना अटक झाली।
हे दृश्य पाहून तो अधिक बेभान झाला. इतक्यात 303 बंदुकीची नळकांडी त्याच्या दिशेने वळली. शिपायाने मॅगझिन लोड करून ट्रिगरवर बोट धरले आणि आता आपल्याला कोवळं मिसरूड फुटलेल्या, वयाची धड विशी देखील न ओलांडलेल्या या मुलावर गोळी झाडावी लागणार या कल्पनेने त्या शिपायाच्या अंगाचा थरकाप उडाला. तर समोर उभ्या असलेल्या त्या मुलाच्या कानात, देवेंद्र, इथे हौतात्म्य पत्करावे लागले तरी 72, पण आता माघार घ्यावयाची नाही, अशा अर्थाचा गंगाधर रावांचा आवाज रुंजी घालू लागला. काही झाले तरी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहायलाच हवे, ही माझी अखेरची इच्छा समज. अचानक देवेंद्र त्वेषाने पेटून उठला. कार सेवकांसमावेत जय श्रीरामचा बुलंद नारा देऊ लागला आणि समोर उभ्या असलेल्या फायर कमांडरने फायरिंगची ऑर्डर दिली. शिपायांनी मन घट्ट करून डोळे मिटले. क्षणार्धात कार सेवकांच्या खांद्यावरून सपासप गोळ्या झडू लागल्या. त्यातली एक गोळी देवेंद्रच्या दिशेने सुटली. सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. गंगाधर रावांना देवाज्ञा होऊन पुरती 3 वर्ष देखील उलटलेली नसावीत. उत्तर प्रदेशात हा बाका प्रसंग घडत असताना तिकडे नागपुरात फडणवीस कुटुंब देवेंद्रच्या येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. खरं तर कार सेवा बजावत असताना देवेंद्रवर काळानं झडप घालण्याची पूर्ण तयारी केलेली होती, पण नियती आणि प्रभू श्रीरामांना ते मंजूर नव्हतं. गोळी देवेंद्रचा ठाव घेण्याआधीच कोणीतरी त्याला खेचलं. हा सगळा प्रकार प्रतापगड पासून 30 किलोमीटर पुढे असलेल्या एका ब्रिजवर घडत होता. कार सेवकांना ब्रिजच्या मधोमध दोन्ही बाजूंनी कोंडून जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण व्हावी अशा पद्धतीने अत्याचार सुरू होते. तर दुसरीकडे अयोध्येत मा शरयूच्या पाण्यात कार सेवकांची प्रेत तरंगत होती. हा 1990च्या कार सेवेतला भूतकाळाच्या ढिगाऱ्यात दडलेला, कुणालाही ठाऊक नसलेला इतिहास आहे. पुढे देवेंद्रला अटक करून बदायू जेलमध्ये ठेवण्यात आलं. पुढचे बरेच दिवस जेलमध्ये राहून तो घरी परतला. त्याला सुखरूप पाहून आईच्या अश्रूंचा बांध फुटला. गंमत म्हणजे तोपर्यंत देवेंद्रने घरच्यांना जेलमधून लिहिलेलं पत्र मिळालंच नव्हतं. कारण हा काळ काँग्रेसच्या बाबूगिरी कल्चरचा. पहिली कार सेवा म्हणजे देवेंद्रच्या आयुष्यातले सुवर्ण दिवस. पहाटे उठून कडाक्याच्या थंडीत मा गंगा यमुना सरस्वतीच्या नदीत केलेली अंघोळ, जवळजवळ आठवडाभर सीताराम मंदिरात साधू संतांसमावेत व्यतीत केलेला वेळ, तल्लीन होऊन गायलेलं भजन कीर्तन, राम भक्तीपर गीते, जिथे चंद्रशेखर आझाद यांनी हौतात्म्य पत्करलं त्या ठिकाणी जाऊन भविष्यात देशसेवेसाठी आपण सुद्धा सर्वस्व अर्पण करणार ही वाहिलेली शपथ, आज त्याच्या आचरणात असलेला त्याग, शौर्य, संयम आणि अध्यात्म या गुणांची पायाभरणी पहिल्या कारसेवेत दडलेली आहे. पुढच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत देवेंद्रच्या दुसऱ्या कारसेवेची कुणालाही माहीत नसलेली गोष्ट. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक आणि YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका.